आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, मी आज आहे परभणी जिल्ह्याच्या पिंगळी या गावामध्ये. परभणी जिल्हा तसा ऐतिहासिक दृष्ट्या फार याचं महत्व आहे आणि इतिहासामध्ये विविध याच्यातील नोंद आपल्या परभणी जिल्ह्याची आहे. तर विशेष म्हणजे मी आज पिंगळीमध्ये इथे ऐतिहासिक अशी ही पिंगळेश्वर मंदिर आहे, आपण पाहू शकता. आणि या पिंगळेश्वर मंदिर खूप जुनं, शेकडो वर्ष याची परंपरा आहे आणि पिंगळेश्वर मंदिराच्या नावानेच बहुधा हे पिंगळी गावाला नाव पडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी आपल्याला आज दाखवणार आहे, काही व्यक्तींनी पाहिली असेल इथे येऊन या पिंगळीला, परंतु ज्यांना माहिती नाही त्या परभणी जिल्ह्याच्या या ऐतिहासिक अशा या पिंगळेश्वर मंदिर आणि त्याच्या समोर असणार हे बारव तर फारच मोठं आणि महत्व असणारे, आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे की भव्य दिव्यता असणारे हे ऐतिहासिक हे बारव जे आहे याची सुंदरता आज बी तितकीच कायम आहे. आणि हे जे दगड आहेत, काळ्या पाषाणातले दगड ज्याला म्हणून आपण, ज्या पद्धतीने आहेत आपण पाहू शकता, अतिशय सुंदर आणि सुरेख काम त्या काळामध्ये केलेलं आहे. याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे. आणि विशेष म्हणजे भारताच्या संस्कृतीमध्ये ही ऐतिहासिक जी धरोहर आहे, तर ही ऐतिहासिक धरोहर परभणी जिल्ह्यामध्ये असणं ही फार महत्व ठरते. परभणी जिल्ह्यापासून, परभणी शहरापासून हे पिंगळी गाव जे आहे त्या गावामधलं हे आपण पाहत आहोत. आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये बहुधा या बारोमध्ये पाणी भरपूर असेल आणि त्याचं बांधकाम ज्या पद्धतीने केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगी आहे. आणि विशेष म्हणजे या पिंगळी गावाला हे ऐतिहासिक असणारी ही धरोहर आज सुद्धा फार महत्व या गोष्टीचं दिले जाते. आणि विशेष म्हणजे पिंगळेश्वर जे मंदिर आहे या मंदिराला सुद्धा अतिशय श्रद्धा भक्तीने इथे लोक येत असतात. हिंदू धर्मियांचं अतिशय महत्वाचं स्थान मानलं गेलेलं आहे. मित्रांनो, मी आल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचावी हा यामागचा उद्देश आहे. कारण की जी आपली ऐतिहासिक धरोहर आहे त्या धरोहरचं संगोपन करणं आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा याची माहिती होणं की त्या काळामध्ये कशा पद्धतीनं आपल्या लोकांनी याबद्दल केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जागतिक पातळीवर देखील या गोष्टींची नोंद घेतली जाते. तर पाहूयात आपण, माझ्यासोबत अमर गालफाडे सर सुद्धा आहेत की आम्ही दोघे जण येऊन या ऐतिहासिक धरोहर जे आहे की आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत. आपण मधात जाऊया सर, मधात आपण हे बांधकाम बघू द्या. हे जे पिल्लर्स आहेत अतिशय भव्यता आज सुद्धा या पिल्लरची आहे आणि नक्षीकाम यामध्ये पिल्लर मध्ये केलेले आहे. पिंगळेश्वर मंदिर आपण मधात पाहूयात की ज्या पद्धतीनं पूर्ण पिल्लर त्याची रेखीव पद्धतीने केलेले हे बांधकाम आणि दगडामध्येच कोरलेलं. आणि विशेष म्हणजे त्याला कलरफुल असे छान कलर बी देण्यात आलेले आहेत, आपण पाठीमागे पाहू शकता. हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिराचं बांधकाम, थोडं लाईट कमी असल्यामुळे थोडं कमी दिसतो. आणि नंदी आहे समोर मंदिरामध्ये. हा महादेवाचं मंदिर पिंगळेश्वर मंदिराने प्रसिद्ध आहे आणि या पिंगळेश्वर मंदिराच्या नावानेच पिंगळी हे गावाचं नाव झालेलं असेल. एकंदरीत इथे पुजारी सुद्धा आहेत. आपण मदत दाखवा सर. गाभाऱ्यामध्ये आपण जात आहोत आणि अतिशय सुंदर पुजारी सुद्धा आहेत. पिंगळेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य आणि ही ऐतिहासिक धरोहर जी आहे ती पाहण्यासारखी आहे. विशेष म्हणजे परभणी शहरापासून 10 किलोमीटरवर पिंगळी गाव आहे हे. तर आपण निश्चित खास पाहण्यासाठी आपण इथे या. इथे बाबा आहेत, त्यांना बोलूया याच्याबद्दल. बाबा, आपण या बाहेर थोडं बोलूया, आपण याबद्दल जाणून घेऊयात की नेमकं आमचे पाहणारे जे श्रोते आहेत त्यांनाही माहिती पोहोचावी. अद्वितीय
ही शिल्पकला देखील आहे या मंदिराची की जी खूप भावते. आणि विशेष म्हणजे ही ऐतिहासिक धरोहर विशेष करून शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी खास भेट द्यावी आणि त्यांनीही पाहावं की आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये ही ऐतिहासिक धरोहर आज सुद्धा एक प्रेरणास्थळ म्हणून दिसते. बाबा, काय नाव तुमचं? माझं नाव प्रभुआप्पा मुंजाप्पा खाकरे. खाकरे साहेब, हो. तुम्ही कधीपासून आहात इथे? पिंगळी गावातच जन्म झाला का तुमचा? हो, इथे बरं, काय सांगाल आता ही पिंगळेश्वर मंदिराबद्दल? काय माहिती आपल्याला? काय एवढं मोठं सुंदर हे बारव आहे हे याच्याबद्दल? सगळ राजा होता, त्यांच्या काळामध्ये त्यांना 1000 मुलं होती. एक मुलाला 10,000 हत्तीचं बळ होतं. त्या मुलांनी उन्माद माजवला म्हणून एका ऋषीने त्यांना शाप दिला. ते भस्म झाले 999. त्यांचा एक मुलगा राहिला भगीरथ राजा. भगीरथाने हजारो वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर त्यांना उशाप होता गंगेच्या पाण्यानं त्यांचा उद्धार होईल. मग त्यांनी गंगा आणली आणि गंगा आणून त्या पाण्यामुळे ते सगळे जिवंत झाले, भस्म झालेले. आणि मग त्यांना सगळ्या राजाने सांगितलं, बाबा तुम्ही शिवालय बांधा. म्हणून हे सगळे हेमाडपंथी मंदिर, 12 कुंड वगैरे सगळीकडे ऑल महाराष्ट्र भारतामध्ये विदेशात सगळीकडे त्यांनी प्रसिद्धीबाबत मंदिरं बांधली. त्यांची ताकद अशी होती की दगड म्हणजे चिखलासारखा असं. बर, हा, इतकी मला माहिती आहे. अच्छा अच्छा. केव्हापासून आपण हे पाहता मग? आपल्याला मी 40 वर्षापासून सेवा करतो. 40 वर्षापासून सेवा करतो. हो. अच्छा. ही आख्यायिका आणि हा इतिहास बाबांना जो माहित आहे त्यांनी सांगितलेला. निश्चितच या ऐतिहासिक धरोहरला आपण पाहावं, यावं, इथे भेट द्यावी. विशेष म्हणजे आपण परभणी जिल्ह्यासह धार्मिक एकात्मतेचं प्रतीक सुद्धा म्हणून ओळखलं जातं. आणि विशेष इथे हे हिंदू धर्मियांचं मंदिर बारव आणि याच्या बाजूला एक्झॅक्ट मुस्लिम धर्मियांची मस्जिद सुद्धा अतिशय आनंदात आणि गुणागोविंदाने नांदण्याची प्रथा देखील इथे दिसते. आणि सद्भावना सुद्धा अतिशय चांगली या निमित्ताने दिसते. तर मित्रांनो, माझा हा उद्देश आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा की आपण जे सुद्धा माझा हा व्हिडिओ पाहत आहात, आमच्या चॅनलला पाहत आहात, आपण निश्चित इथे येऊन भेट द्यावी, ही ऐतिहासिक धरोहर आपण पाहावी. आणि आपल्याला खूप मनस्वी आनंद आहे. आमचा हाच प्रयत्न आहे की आपल्यापर्यंत परभणी जिल्ह्याचे जेही ऐतिहासिक धरोहर आहेत त्याच्याबद्दलची माहिती पोहोचण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. माझ्यासोबत अमर गालफाडे, मी राहुल वैवा, परभणी.